नमस्कार, मी जयश्री माझ्या घरच्या स्वाद या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आपण आज बनवणार आहोत चॉकलेट स्पॉन्ज केक। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 कप मैदा, अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप दूध, 4 चमचे कोको पावडर, 2 चमचे मिल्क पावडर, 3 चमचे तेल, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, 1.5 टेबलस्पून व्हिनेगर। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक बाउल घेतला आहे। त्यात आपण अर्धा कप पिठी साखर, अर्धा कप दूध आणि 3 चमचे तेल टाकून ते सर्व साहित्य साखर विरघळेपर्यंत ढवळून घेऊया। या मिश्रणात आपण आता चाळण ठेवून त्यात 1 कप मैदा, 4 चमचे कोको पावडर, 2 चमचे मिल्क पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा हा टाकून चाळून घेऊया। आता हे सर्व साहित्य आपण चाळून घेतल्यानंतर एकाच दिशेने फेटून घ्यायचे आहे। सर्व सारण एकत्रित व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर आपण यात 1.5 टेबलस्पून व्हिनेगर टाकून पुन्हा हे सर्व एकत्रित व्यवस्थित फेटून घेणार आहोत। व्हिनेगर टाकल्यानंतर फेटून घेताना हे सारण थोडंसं थिक होतं। आपण बघू शकता अशा प्रकारे आपले सारण तयार आहे। लगेचच आपण याला या केक टीन मध्ये काढून घेऊ। मी इथे केक टीनला आधीच बटर पेपर लावून घेतला होता। इकडे मी गॅसवर कुकरही प्रीहीट करून घेतला होता। आता आपण हे सारण थोडंसं टॅप करून कुकरमध्ये एकदा जाळी ठेवून मग त्यावर केक टीन ठेवून घेऊया व झाकण लावून मध्यम आचेवर 40 ते 45 मिनिटे केक बेक करून घेऊ। कुकरच्या झाकणाची शिटी आणि रबर आधीच काढून ठेवायचा आहे। चला तर आता आपण 45 मिनिटे केक बेक करून घेतला आहे। आता इथे आपण आपला केक बेक झाला की नाही ते चेक करून घेऊ। 45 मिनिटानंतर आपण हा केक बेक झालाय का नाही ते चेक करू। तर इथं केक पहा अशा पद्धतीने तयार झाला आहे। आता मी याला टूथपिक किंवा चाकूने चेक करून बघते। तर इथं माझ्या चाकूला बिलकुलही बॅटर लागलेलं नाही। अशा प्रकारे हा केक तयार आहे। याला थोडासा थंड होण्यासाठी ठेवायचा आणि त्याच्या एजेस काढल्यानंतर तो एका प्लेटीत काढून घ्यायचा। आता मी याच्यावरचे हे बटर पेपर काढून टाकते। तुम्हाला हा चॉकलेट केक कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।